बघू शकता आपण मार्केटमधनं मक्याचे दाणे आणलेले आहेत, खूप सुंदर असे. तर आपण छान असे घरगुती पॉपकॉर्न बनवणार आहे. तर पॉपकॉर्न कसे करायचं बघूया. इथं आपण गॅसवर कुकर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण पॉपकॉर्न बनवणार आहे. तर सर्वात आधी आपण इथं ऑइल टाकून घेऊया. मी 1 पळी ऑइल टाकले. त्याच्यात आपण अर्धा चमच मीठ टाकून घेऊया. त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊया तेलामध्ये आणि थोडं हलवून घेऊया. आता आपण दाणे टाकूया. सर्व दाणे टाकायचे आपल्याला. बघायचे हलवून सर्व मिक्स करून घ्यायचे, म्हणजे तेलात आणि हळदात मिक्स झाली पाहिजे. बघू शकता सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया. आपल्याला असं तडतड तडतड आवाज येतो पॉपकॉर्नचा. पॉपकॉर्न तयार झाल्यावर तर तोपर्यंत आपल्याला हलवतच राहायचे. बघू शकता तुम्ही आवाज येतोय आतमध्ये. या प्रकारे हलवायचे. लगेच 2 मिनिटात तयार होतात ते. आपल्याला फक्त हलवत राहायचे. मधून असं हलवत राहायचे आपल्याला. खूप छान असे एकदम मस्त सुंदर पॉपकॉर्न तयार होणार आहे आपले. फटफट आवाज यायचा बंद झाला की समजून जायचं आपले पॉपकॉर्न तयार झाले. आता आपण बघूया कुकर काढून. पाहू शकता कसले भन्नाट पॉपकॉर्न तयार झालेत आपले. बघा 1 नंबर गरमागरम पॉपकॉर्न. वाव मस्त मस्त. आता आपण ताटात काढून घेऊया. बघू शकता 1 नंबर पॉपकॉर्न. तुम्ही मार्केटमधून आणून खाता ना, बघा कसे पॉपकॉर्न. एक तरी दाणे राहिलेत का बघा. सगळे दाणे एकदम फिनिश 1 नंबर असं फुगलेत. पण पॉपकॉर्न अजिबात असे वाकडे तिकडे झाले नाही. एकदम मोठे मोठे दाणे झालेत बघू शकता. आणि हळद मीठ पण एकदम परफेक्ट लागलेलं आहे. ऑइल सुद्धा एकदम परफेक्ट झालंय. कमी जास्त अजिबात झालं नाही. आता मी खाते पॉपकॉर्न. तुम्ही या खायला. पॉपकॉर्न कसे झाले आणि नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण नक्की घरी आणा आणि बनवा आणि तुमच्या लहान लहान लेकरांना खाऊ घाला सर्वांना. खूप सुंदर असे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. बनवा, तुम्ही खावा, सर्वांना खाऊ घाला.